नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खाजगी कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दिसत आहे। त्यांच्याकडे कुठले ओळखपत्र नाही, ते अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जातात, त्यांच्या खुर्चीवर बसतात, चुकीचे दस्त नोंदणी करतात। म्हणजे हा काय प्रकार सुरू आहे या कार्यालयामध्ये। या संदर्भामध्ये आम्ही आताच बाळराव साहेबांना निवेदन दिलं, त्यांना मागणी केली की आपल्या कार्यालयामध्ये जे खाजगी कर्मचारी दलाल आहेत ते बिनधास्तपणे वावरतात, स्वतःला अधिकारी कर्मचारी समजतात आणि चुकीचे दस्त नोंदणी या ठिकाणी सर्रासपणे सुरू आहे। अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची, चुकीचे दस्त नोंदणी करायच्या आणि शासनाला मिळणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशात घालायचा, काही अधिकाऱ्यांच्या खिशात घालायचा, अशी ही सगळी भ्रष्टाचार यंत्रणा या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं बाळराव साहेब असतील, आपले सहजिल्हा निबंधक गांगुर्डे साहेब असतील, यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून की जे खाजगी दलाल या ठिकाणी वावरतात त्यांच्यावरती कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी। आणि दुसरी मागणी अशी आहे की अधिकारी जे इथं परमनंट आहेत, जे सरकारी आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड नसते। मग ज्या वेळेला नागरिक या ठिकाणी दस्त नोंदणी करायला येतो, कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं, काय भेटायचं, अधिकाऱ्यांची ओळख होत नाही, त्याचाच फायदा घेतात हे दलाल लोक। आणि हे सरळ नवीन दस्त नोंदणी पाठीमागे जे टायपिस्टचे दुकान आहेत त्या ठिकाणी जातात, नवीन दस्त नोंदणी दस्त तयार करतात, कसे कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी वापरले जातात, ते शासनाच्या नियमानुसार असत नाही आणि इथं त्या ठिकाणी दस्त नोंदणी होते। म्हणजे चिरीमिरी देऊन अधिकाऱ्यांना या दस्त नोंदणी सर्रासपणे सुरू आहे। अनेक प्रकरण या न्यूज पत्रामध्ये आलेले आहेत, वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत, चॅनलला सुद्धा या कार्यालयाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या उघडकीस आलेल्या आहेत, परंतु कारवाई होताना दिसत नाही। आपल्याला मागितला होता, परंतु त्या चौकशी समितीने कुठला अहवाल त्यांच्याकडे प्राप्त केला, काय त्यांच्यामध्ये चौकशी झाली, किती गुन्हे दाखल झाले, या सर्व गोष्टी अद्यापपर्यंत गुलदस्त्यामध्ये आहे। त्यामुळं हे जे कार्यालय चालू आहे ते राम भरोसे सुरू आहे, दलालांच्या भरोश्यावर सुरू आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। बाळराव साहेबांनी आताच आम्हाला आश्वासित केलं की मी आता याच्यामध्ये गांभीर्याने चौकशी करतो आणि जे काही निष्पन्न होईल त्यानुसार मी सर्व कारवाई करतो, असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं। कारवाई न झाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यानंतर सुद्धा कारवाई झालं तर मी स्वतः या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। मनीष नोरडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन करांगड, जिल्हाध्यक्ष।